वाळत घातलेल्या कपड्यांवर अशा फुल्या कशा येतील? कोणीतरी मारले असतील, मुद्दाम केला असेल कोणीतरी. पण असा कोणीतरी मुद्दाम का करील? आणि ह्या पहिल्यांदाच नाही बघत हा मी. माझ्या माहेरात असाच एक माणूस होतो. सकाळी कपाटातून कपडे काढल्यान, अंगावर शर्ट चढवल्यान आणि शर्टावर ह्यो अशो फुल्यो. तेव्हापासून सगळा हातातून गेला. हातात पैसो टिकायचो नाही, सारखो सारखो आजारी पडूक लागलो. काहीतरी जाऊन उतरवला तेव्हा सगळा बरा झाला. हे सगळे मनाचे खेळ असतात ग. तू जेव्हा त्या फुल्या बघितल्यास तेव्हा तुझ्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. आणि त्याच दरम्यान जर का एखादी गोष्ट घडली तर आपण त्या दोन गोष्टींचा एकत्र संबंध लावतो आणि तिथेच या सगळ्याला खतपाणी मिळते. म्हणजे सगळी जण उगाच म्हणतात. आणि असा एक दोघांचा नाही बघितलेला मी. जा होता तर लय वाईट होता. आणि आता आपल्याच घरात झाला की तुमका नाही कळूचा काय होता ता. तुम्ही उगाच एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा करू नका. तुम्ही सगळेच किती घाबरला आहात. घरात मुलं आहेत, त्यांना सुद्धा असंच वाटतंय की हे एखाद्या विद्येमुळे घडतंय. पूर्वा फिजिक्सची स्टुडंट आहे, शिकतेय ती. तिला या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला तर मग तिच्या फिजिक्स शिकण्याचा काय उपयोग? पण ते का आम्ही शिकू नको असा खय सांगितला. आणि हा जा काय होता हा तो पूर्वा स्वतःच्या डोळ्याने बघता हा. आणि हा सगळा साधा सुद्धा नाही. हा काहीतरी करूक वयो. करा, तुम्हाला काय वाटतंय ते काय? काही सांगून तुम्हाला पटत का नाही? कारण आम्ही हा सगळा बघत इला. कुणी मुद्दाम नाही करत हा सगळा. तुमका पटत नाही हा. जाऊ दे, सोडून देवा आयुष्य. तुमका चाय देऊ काय? नको, मी काम करते. ते झालं की मी घेईन. बरा, येतय मी.